हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल की मी हा जो व्हिडिओ बनवत आहे तो पर्टिक्युलरली MSc CET करता बनवत आहे. आता हे बघा, MSc CETने कॅलेंडर रिलीज केलं. हे बघा, मी तुम्हाला कॅलेंडर शोकेस करतो. हे बघा, हे कॅलेंडर MSc CETने रिलीज केलं आणि आपली MSc CETची इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम किंवा सपोज तुम्ही BSc ॲग्री करता अप्लाय करीत असणार तर PCBची एंट्रन्स एक्झाम आता 2026पासून 2 शिफ्टमध्ये होणार आहे. पहिल्या शिफ्टचा पेपर 11 तारखेला म्हणजे एप्रिल महिन्यात आणि PCB ग्रुपचा पेपर 21 तारखेला एप्रिल महिन्यात MSc CETकडून घेण्यात येणार आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्या शिफ्टचे पेपर बघितले MSc CET महाराष्ट्र CETचे तर ते मे महिन्यामध्ये म्हणजे 20 ते 25 दिवसांच्या गॅपनंतर दुसरी शिफ्ट होणार आहे MSc CETची. जर तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर रेग्युलर लेक्चर अपलोड करीत जाणार. आणि तुम्हाला जर माझ्यासोबत डेली MCQ सॉल्व करायचे असतील फिजिक्सकरिता तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सॲपची लिंक देतो. आपण सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फिजिक्सचे जे पण रिक्वायर्ड नोट्स असतील फिजिक्सकरिता तुमच्याकडून जास्तीत जास्त MCQ सॉल्विंगची कॉन्सेप्ट ज्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतील फिजिक्सच्या रिगार्डिंग त्या मी क्लिअर करून घेणार. आणि हे बघा, तुम्ही येथे बघू शकतात, हा तुमचा सिलॅबस आहे. फिजिक्ससाठी आता 11वीचा 20% पोर्शन विचारला जातो. त्यामध्ये काही चॅप्टर्स इन्क्लुडेड आहेत 11वीचे. तुम्ही सिलॅबसमध्ये बघू शकतात मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक अँड सेमीकंडक्टर. टोटल 9 ते 10 टॉपिक्स आपल्याला क्लास 11चे आहेत. टोटल किती? 7 ते 8 टॉपिक्स. मोशन इन प्लेन, त्यानंतर लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन ओके. त्यानंतर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्यानंतर साऊंड ओके, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि लास्ट टॉपिक म्हणजे तुमचा सेमी कंडक्टर ओके. आणि 12वीचं पूर्ण पुस्तकच आपल्याला करायचं आहे. 12वीचं पूर्ण पुस्तकच आपल्याला करायचं आहे. 12वीमध्ये आपल्याला कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे CETकरिता? रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनॅमिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट, त्यानंतर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय, सेमीकंडक्टर डिव्हायसेस. म्हणजे तुम्ही 2-3 पार्ट्समध्ये हे चॅप्टर्स डिवाईड करू शकतात. एक कंप्लीट तुमचा मेकॅनिकचा पार्ट, एक वेव्सचा पार्ट, त्यानंतर एक इलेक्ट्रिकचा पार्ट, एक तुमचा पार्ट म्हणजे सेमीकंडक्टर, ॲटम्स, न्यूक्लियायचा पार्ट ओके. आपण हे सर्व चॅप्टर्स येणाऱ्या 4 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये प्रॉपरली MSc CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि यूट्यूबवर मी तुमच्याकडून कवर करून घेणार. जर तुम्ही इंटरेस्टेड असणार माझ्यासोबत अभ्यास करण्यासाठी तर मी माझ्या या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. मी काही सॅम्पल लेक्चर्स येणाऱ्या अपकमिंग 2-3 दिवसात माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार. ते तुम्ही बघा. हाऊ आय विल प्रोसीड इन
upcoming few weeks regarding about MST CET physics. Then if you are interested, then please subscribe, join my WhatsApp channel where I म्हणजे मी त्यावर रेग्युलर MCQ टाकीत राहणार आणि तुमच्याकडून MCQ सॉल्व करून घेणार. आणि मध्ये मध्ये मी झूम मीटिंग कंडक्ट करणार. त्यामध्ये तुमचे कोणते पण डाऊट्स असणार फिजिक्सच्या रिगार्डिंग ते तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकतात आणि तुमचे डाऊट्स तुम्ही क्लिअर करून घेऊ शकतात. तुमचा स्कोर 35+ तर 40+ कसा येणार यासाठी आपण येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये फार मेहनत करणार आहोत फिजिक्स या विषयामध्ये. तर थँक्यू तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज खाली दिलेला चॅनल जॉईन करा जर तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल तर CETसाठी. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी तुमच्या बोर्डसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.